Actually, I came across a video of one author who is a well-known author of Ravi Singh Chaudhary, uh, and had spoken about organic farming, the Jivamrut, and all these formulations. And very interestingly, he mentioned about the Vedic method of farming, where Agnihotra was done, the Yajna was done, so that the environment or the microclimate of that particular farm land would turn into a very fertile, like we speak about fumigation these days. We create some kind of smoke so that it affects flowering, boost fruiting, and all these things, and also affects the life cycle of pests and diseases. So similarly, that Agnihotra that used to be done, invoking the gods to protect the field, and various Panchagavya that were added into it as a sacrificial thing, and it would create fumes that would create a microclimate in the farmland and help the farmland perform better, help the crops do better. And this is how it's practiced in the Vriksha Ayurveda. Does not only speak about Vriksha Ayurveda is very different from the modern day farming that we are following. What the modern day farming is influenced by the western methods. वेस्टर्न मेथड काय सांगतं की तुम्हाला क्रॉप प्रोडक्शन पाहिजे, तुम्हाला प्लांट्सवर फोकस करायचं आहे, तुम्हाला ॲज मच जेवढं प्लांट्सला फर्टिलायझर लागेल तेवढं आपण टाकायचं, तेवढं मायक्रोन्यूट्रिएंट्स टाकायचे आणि पण प्रोडक्शन घ्यायचं. पण व्हॉट अबाउट द इफेक्ट इन्व्हायरमेंटवरती जो इफेक्ट होतोय, जे रिव्हर पॉपेट हायपोथेसिस आपण ऐकलं होतं की जर एक एरोप्लेन आहे तसं जर एक स्क्रू किंवा एक बोल्ट जर तुटून पडला तर त्याचा पूर्ण एरोप्लेनवर काहीच प्रभाव पडणार नाही, असं एक थॉट्स म्हणतात. पण रियालिटीमध्ये every little thing that we are doing has a great impact on the ecosystem, right? तर मग त्या रिलेटेडच तर याच्यामध्ये काय सांगितलं वृक्षारोपणामध्ये असे मेथड सांगितले जे की प्लांट्ससाठी नाही तर सगळे इन्व्हायरमेंटसाठी पण बेनिफिशियल राहतात. यूज ऑफ म्हणजे ज्या प्रकारे त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक मेथड्स यूज केले झाले, जे डेड ॲनिमल्स होते त्यांचं फ्लॅश, त्यांचं ब्लड, ते पण ते फर्मंट होऊन दिलं, आणि ते फर्मंट झाल्यानंतर जे लिक्विड तयार झालं ते लिक्विड पाणीमध्ये मिक्स करून प्लांट्सला जेव्हा इरिगेशनद्वारा दिलं गेलं किंवा फॉलिएज स्प्रेद्वारा दिलं गेलं तर एवढं बेनिफिशियल राहिलं त्याच्यासाठी. आणि त्यानंतर मग जे एन्शियंट टाईम्समध्ये हरप्पन सिव्हिलायझेशनच्या पण अगोदर की ट्रीज रिलेटेड, क्रॉप्स रिलेटेड टॅक्सेशन कसं होतं, की पीजंट्सनी, शेतकऱ्यांनी कशाप्रकारे टॅक्स द्यायला पाहिजे, कशाप्रकारे कर वसुली होते, त्यानंतर झाडांची रक्षा कशी करायची, किती डिस्टन्सवरती सोईंग केली पाहिजे, सीड ट्रीटमेंटचे वेगवेगळे मेथड्स काय आहेत. रँडम सोविंग नव्हते करत, रँडमली सीड्स घेतले आणि सो केले आणि रँडमली क्रॉप्स ग्रो केले आणि हार्वेस्ट केले नाही. प्रॉपर सिक्वेन्शियल स्केड्युल्ड स्टेप बाय स्टेप प्रोसिजर होती. सीड ट्रीटमेंट, सिलेक्शन ऑफ सीड्स होता अगोदर, त्यानंतर त्याला सीड ट्रीटमेंट असायची, ती पण कावडंग, मॅन्युअर, मिल्क, हनी, त्यानंतर काऊ युरिन, असे जे महत्त्वाचे सबस्टन्सेस आहेत त्याचा यूज करून सीड ट्रीटमेंट असायचे. कावडंगमध्ये सोक केलं, घीमध्ये स्मिअर केलं, त्यानंतर काऊ युरिनमध्ये सोक केलं, मिल्कमध्ये सोक करून ठेवले काही सीड्स कितीतरी वेळेसाठी, त्यानंतर ते स्प्राउट्स होतात आणि मग ते सो केले जातात. त्यांनी गॅरंटी असते की जर्मिनेशन रेट जास्त वाढणार. हे झालं सीड ट्रीटमेंट रिलेटेड. त्यानंतर जर मोठे ट्री ट्रान्सप्लांट करायचे असेल तर ते कसे करायचे, किती क्युबिट्स, किती फीटचा खड्डा आपण खांदला पाहिजे, आणि ते खड्डा खांदून डायरेक्ट ट्री प्लांटिंग पण नाही सांगितलेली, त्याच्यामध्ये एक पूर्ण एक प्रोसिजर सांगितलेली की त्या खड्ड्यामध्ये परत सगळे ऑर्गॅनिक लीव्स, ड्राय लीव्स, बोन्स वगैरे जे पण आहेत, कॅटल्सचे बोन्स वगैरे जे डेड ॲनिमल्सचे आहेत ते तिथं टाकून डंप करून ते बर्न करून द्यायचे, आणि जेव्हा ते कूल डाऊन होईल ते पूर्ण ॲशने भरून जाईल, त्याच्यामध्ये स्प्रिंकल करायचं कुनप जल आणि काऊ युरिन और कावडंग स्लरी, ह्या गोष्टी स्मिअर केलेल्या राईट. तर मग त्याच्यामध्ये हे जे फर्मंटेड लिक्विड आपण स्प्रे करतो ना त्याच्यामध्ये ऑलरेडी मायक्रोबियल पॉप्युलेशन जास्त आहे, तर मग त्यांना जे फूड मटेरियल पाहिजे ते ऑर्गॅनिक मॅटरमध्ये मिळतं, तर मग ते आणखी वाढतात, मल्टिप्लाय होतात. आणि बर्निंग याच्यासाठी की त्याच्यामध्ये ऑलरेडी जे डिसीजेस वगैरे काय पण असेल त्या एलिमिनेट करून द्यायचे, पूर्ण सॉईल स्टेरिलायझेशन. त्यानंतर हे सगळं टाकल्यानंतर मग ते बर्निंग प्रोसिजर, मग ते स्प्रेइंग, कुनप जल, आणि त्यानंतर ट्रीचं ट्रान्सप्लांटेशन आणि प्लांट केल्यानंतर परत त्याला कावडंग, मिल्कनी इरिगेट करायला सांगितले. एवढं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. वी आर हार्डली स्ट्रगलिंग टू गेट half liter of milk in our college or any other premises. All of us are facing this struggle. We live outside, away from our home. We all face this struggle. But in ancient times, in not just few hundreds but thousands of years ago, this was the level of importance given to farming. You are irrigating your field
you're irrigating your field with the help of milk, sprinkling milk, it's use of honey, use of cow dung, cow urine, different methods that are nowadays most of them are rare for us to use. Ghee was recommended for seed treatment. Also, wherever there was injury to a plant, ghee was applied, honey was applied, and then clothing was wrapped around, and then wound healing would take place. And coming to transplantation, so it was done in that manner.